मागील भागात जगातल्या कोणत्याही सुंदर अभिनेत्रीच्या किंवा मॉडेलच्या स्पर्शात ते प्रेम नव्हते, जे अनन्याच्या त्या एका साध्या स्पर्शात होते. ज्या कोणी तुझ्या मनात माझ्याबद्दल शंका निर्माण केली असेल अनन्या, अथर्व मनातल्या मनात ठामपणे म्हणाला, पण मी तुला सिद्ध करून दाखवीन की माझे प्रेम खरे आहे. मी तुला सहजासहजी सोडणार नाही. तू माझी होतीस, माझी आहेस आणि माझीच राहशील. अथर्वच्या चेहऱ्यावर आता अस्वस्थतेच्या ऐवजी एक नवीन, अत्यंत ठाम आणि प्रेमाचा अधिकार मिळवण्याचा निश्चय दिसत होता. आता पुढे शहराच्या एका अतिश्रीमंत आणि हाय प्रोफाईल भागात भव्य देशपांडे मेन्शन उभे होते. आलिशान इटालियन मार्बलचे मजले, भिंतीवर लटकलेली महागडी चित्रे आणि विशाल झुंबर यांनी सजवलेल्या त्या हॉलमध्ये आज भयंकर शांतता आणि तणाव पसरला होता. सयाजीराव देशपांडे हॉलमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांच्या हातात बिझनेस टाइम्सचा ताजा अंक होता, ज्याच्या मुख्य पानावर अथर्वचे बेपत्ता असणे आणि शूटिंग रद्द होण्याविषयी बातम्या छापल्या होत्या. 60 वर्षाचे सयाजीराव अतिशय कडक, शिस्तीचे आणि स्वाभिमानी व्यावसायिक होते. सुचित्रा, कुठे आहे तो तुझा लाडका मुलगा? सयाजीराव गॅलरीच्या दिशेने पाहत जोराने ओरडले. सलग 3 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय प्रोडक्शन हाऊसची टीम मुंबईत येऊन बसली आहे. करोडो रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट साईन करायचे आहे आणि हा सुपरस्टार साहेब शूटिंग सोडून फोन स्विच ऑफ करून गायब आहे. काय समजतो तो स्वतःला? सुचित्रा हळूच आपल्या नाजूक पावलांनी पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर काळजीचा असा एक खोटा मुखवटा होता, जो कोणालाही सहजासहजी फसवू शकत होता. तिने मऊ सांत्वनपर आवाजात सयाजीरावांच्या खांद्यावर हात ठेवला. अहो, शांत व्हा. उगीच स्वतःचा BP वाढवून घेऊ नका. सुचित्रा अतिशय गोड स्वरात म्हणाली. तुम्हाला तर माहीतच आहे ना, अथर्व आता लहानाचा मोठा राहिला नाही. तो या देशाचा सर्वात मोठा स्टार आहे. त्याला आपल्या या नीरस कौटुंबिक बिझनेसमध्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये अजिबात रस उरलेला नाही. त्याला फक्त त्या सिनेसृष्टीतील ग्लॅमरची, पार्ट्यांची आणि सुंदर मॉडेल्सची आवड आहे. आता ही कोण्या नव्या मुलीसोबत कुठे परदेशी किंवा रिसॉर्टवर गेला असेल. तिच्या शेजारी सोफ्यावर पाय पसरून बसलेला तिचा सख्खा मुलगा वरून उपरोधिकपणे हसला. तो दारूचा ग्लास फिरवत सिगार ओढत होता. बाबा, तुम्ही दादाची वाट बघून वेळ आणि प्रतिष्ठा दोन्ही वाया घालवत आहात. वरून हसत म्हणाला, तो आपल्या देशपांडे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा चेअरमॅन बनण्याच्या लायकीचा उरलेलाच नाही. त्याला फक्त बाबाची संपत्ती आणि नाव वापरून ऐश करायची आहे. त्याला ग्लॅमरच्या जगातच राहू द्या. त्यापेक्षा या नवीन 500 कोटींच्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची सर्व सूत्रे माझ्या हातात द्या. मी दाखवतो बिझनेस कसा करायचा. सयाजीरावांनी वरूणकडे तीव्र संतापाने पाहिले, पण सुचित्राने तात्काळ सयाजीरावांच्या हाताला स्पर्श करत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अहो, वरून चुकीचे बोलत नाहीये. सुचित्रा हळूच कान भरणे करत म्हणाली. अथर्वच्या बेजबाबदार वागण्यामुळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आधीच नाराज आहेत. जर त्याने लवकरच एखाद्या मोठ्या घराण्यातील मुलीशी लग्न करून संसारात लक्ष दिले नाही, तर कंपनीचे शेअर्स पूर्णपणे कोसळतील. म्हणूनच मी म्हणते, त्याला नट्यांच्या जगातच राहू द्या. आपण वरूणला कंपनीत पुढे आणू. सुचित्राच्या मनात भयंकर विषारी विचार सुरू होते. तिला माहीत होते की जर अथर्वने लग्न केले आणि तो पूर्णपणे कौटुंबिक बिझनेसमध्ये परत आला, तर तिच्या स्वतःच्या मुलाला वरूणला काहीच मिळणार नाही. त्यामुळे अथर्वला पूर्णपणे उद्ध्वस्त करणे, त्याच्या आणि सयाजीरावांच्या नात्यात दरी निर्माण करणे आणि त्याला कायमचे दूर ठेवणे, हेच सुचित्राचे अंतिम ध्येय होते. दुसऱ्या बाजूला अनन्या तिच्या साध्या बुटीकमधून बाहेर पडली. दुपारचा तीव्र उन्हाचा चटका बसत होता. अनन्याचे मन आदल्या दिवशी रियाने पेरलेल्या त्या शंकांमुळे आणि विषारी शब्दांमुळे पूर्णपणे अस्वस्थ झाले होते. सोबतच रडून तिचे डोळेही सुजले होते.
अचानक गल्लीच्या कोपऱ्यावरून अथर्वची गाडी आलिशान SUV भयंकर वेगाने आली आणि अनन्याच्या अगदी जवळ येऊन कर्कश ब्रेक दाबून थांबली. गाडीचे दार उघडले आणि त्यातून अथर्व बाहेर आला. अथर्वची अवस्था पाहून अनन्याच्या हृदयाचा ठोका चुकला. अंगात चुरगळलेला शर्ट, अस्ताव्यस्त केस, डोळ्यांखाली जागरणाची काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावर प्रेमाची अथांग भीक मागणारे भाव होते. अनन्या, अथर्वने अत्यंत कातर आणि थरथरत्या आवाजात हाक मारली. तो तिच्या जवळ आला आणि त्याने तिचा नाजूक हात धरण्याचा प्रयत्न केला. अनन्या मात्र तात्काळ 2 पावलं मागे सरकली. तिने स्वतःच्या तुटणाऱ्या हृदयावर दगड ठेवला आणि चेहऱ्यावर कठोरता आणली. अथर्व सर, तुम्ही इथे पुन्हा का आलात? मी तुम्हाला कालच स्पष्ट सांगितले होते ना, माझ्या मागे येऊ नका. आपले जे काही होते ते सर्व संपले आहे. तिचं हे बोलणं ऐकून अथर्वच्या डोळ्यांतून टपोरे अश्रू उघळले. तो तिच्या आणखी जवळ आला. त्याची बोटे थरथरत होती. मी काय करू अनन्या? तूच सांग. माझे प्रेम सिद्ध करण्यासाठी मी काय करू? अथर्व भावूक होऊन ओरडला. तू म्हणशील ती परीक्षा द्यायला मी तयार आहे, पण प्लीज माझ्या प्रेमावर असा संशय घेऊ नकोस. मी तुझ्या असहाय्यतेचा फायदा नाही घेतला. मी तुझ्या निरागस आत्म्यावर आणि तुझ्या साधेपणावर प्रेम केले आहे. अनन्याने रियाने पेरलेले ते विषारी शब्द मनात आठवले. हे श्रीमंत लोक गरीब मुलींचा फक्त शरीरासाठी वापर करतात आणि फेकून देतात. तिने स्वतःचे डोळे मिटले आणि अत्यंत कठोर स्वरात म्हणाली, मला तुमचे काहीही ऐकायचे नाही सर. तुम्ही एक अब्जाधीश सुपरस्टार आहात आणि मी एक साधी गरीब मुलगी. श्रीमंत लोकांसाठी गरीब मुलींचे शरीर फक्त मनोरंजनाची आणि सुखाची वस्तू असते. मला तुमचा हा पाठलाग थांबवायचा आहे. मला माझ्या हालतीवर सोडून द्या. माझा पाठलाग सोड? तिचे हे शब्द ऐकून अथर्वच्या चेहऱ्यावर एका क्षणात एक भयंकर शांतता पसरली. तुला वाटतंय ना मी तुझ्या शरीरावर प्रेम करतो? अथर्व अत्यंत संत थिजलेल्या आवाजात म्हणाला. तुला वाटतंय ना माझे प्रेम खोटे आहे? हो, मला तसेच वाटते. अनन्या ही रागाच्या भरात आणि दुःखाच्या वेगात ओरडली. अथर्वने एक दीर्घ कासावी सुस्कारा सोडला. उसने अवसानानंतर त्याने अनन्याकडे एका अथांग शेवटच्या प्रेमळ नजरेने पाहिले. ठीक आहे अनन्या, अथर्व गाडीच्या दाराकडे पाऊल टाकत म्हणाला. जर तुला माझे प्रेम खोटे वाटत असेल तर मी आज तुला सिद्ध करून दाखवतो की माझे तुझ्यावर किती प्रेम आहे. जर मी तुझ्या आयुष्यात नसेल तरच तुला शांतता मिळेल ना? मग आज हे नाटक मी कायमचे संपवतो. अथर्व वेगाने गाडीत बसला. त्याने गाडीचे दार जोराने बंद केले आणि गाडीचा ॲक्सिलेटर पूर्ण ताकदीने दाबला. तशी गाडी भयंकर वेगाने धुराडा उडवत तिथून निघून गेली. इथे अथर्वच्या त्या शेवटच्या वाक्यांनी आणि त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसलेल्या मृत्यूरूपी छायेने अनन्याचे हृदय छाती जोराने धडधडले. तिचे पाय थराथरा कापू लागले. तिला चक्कर आल्यासारखे झाले. अथर्व, हे काय बोलून गेला? अनन्या स्वतःशीच ओरडली. तिला अचानक भयंकर जाणीव झाली की अथर्व रागाच्या भरात आणि प्रेमाच्या अथांग तडफडाटात स्वतःचे काहीतरी भयंकर बरे वाईट करून घेणार आहे. तिने अजिबात विचार न करता रस्त्यावरून एक रिक्षा थांबवली आणि चालकाला ओरडून म्हणाली, पुढच्या काळ्या SUVचा पाठलाग करा. पटकन चालवा. कोणत्याही परिस्थितीत ती गाडी थांबली पाहिजे. अथर्वने त्याची गाडी शहरातील सर्वात उंच आणि अत्यंत धोकादायक असलेल्या सनसेट पॉईंटच्या टेकडीकडे नेली होती. ती जागा अतिशय एकांत आणि खाली शेकडो फूट खोल दरी असलेली होती. रिक्षा वेगाने टेकडीवर पोहोचली. अनन्याने लांबूनच पाहिले. अथर्वची गाडी दरीच्या अगदी टोकावर उभी होती. अथर्व गाडीतून बाहेर पडला होता आणि तो वेड्यासारखा थेट खोल दरीच्या दिशेने चालत जात होता. त्याची पाऊल दरीच्या टोकावर पडणारच होते. तेवढ्यात अथर्व अनन्या रिक्षा पूर्ण थांबायच्या आधीच खाली उतरली आणि वेड्यासारखी ओरडत पाय घसरत
असूनही त्याच्या दिशेने धावली. अथर्वने दरीत उडी मारण्यासाठी आपला पाय पुढे टाकलाच होता. तेवढ्यात अनन्याने मागून येऊन त्याची कंबर आपल्या दोन्ही हातांनी अत्यंत घट्ट आवळून धरली आणि संपूर्ण ताकदीने त्याला मागे खेचले. तसे दोघेही वेगाने मागे टेकडीच्या मऊ गवतावर जाऊन पडले. अनन्या थेट अथर्वच्या छातीवर पडली होती. दोघांचे श्वास कमालीच्या वेगात चालत होते. अनन्याचे संपूर्ण शरीर भीतीने थरथरत होते. तिने मान वर केली. समोर अथर्व डोळे मिटून पडला होता. अनन्याच्या मनातील सर्व संयम, सर्व भीती आणि संशय एका क्षणात सुटला. तिने अथर्वच्या छातीवर आपल्या दोन्ही नाजूक मुठींनी जोरात मारण्यास सुरुवात केली. वेडे आहात का तुम्ही? काय करत होता ते? अनन्या मोठ्याने ओरडत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा महापूर वाहत होता. स्वतःचा जीव द्यायला निघालात? काय अडचण आहे तुमची? सुपरस्टार आहात ना तुम्ही? संपूर्ण जगाला तुमच्या पायांशी झुकवता ना? मग एका साध्या मुलीसाठी असा स्वतःचा जीव कसा काय देऊ शकता? अथर्वने हळूच डोळे उघडले. उसने अवसानानं त्याने अनन्याचे दोन्ही थरथरणारे हात आपल्या हातात घट्ट धरले आणि तिला मारण्यापासून रोखले. कारण ती साधी मुलगी माझे जग आहे अनन्या. अथर्व कातर भाऊक आवाजात म्हणाला. जर तू माझ्या प्रेमावर संशय घेणार असशील तर मला या जीवाची काहीच करायचे नाही. मूर्ख आहात तुम्ही. अनन्याने कसलाही विचार न करता त्याला जोरात मिठी मारली. तिने तिचे तोंड त्याच्या गळ्यात लपवले आणि ढसाढसा रडू लागले. तुम्हाला कल्पनाही नाही आहे मी तुमच्यावर किती प्रेम करते. त्या पहिल्या रात्री जेव्हा तुम्ही मला हळूवारपणे स्पर्श केला तेव्हापासून माझे हृदय फक्त तुमच्यासाठी धडधडते. मला पैशांची गरज होती हे खरे आहे, पण त्या दुसऱ्या रात्री मी फक्त आणि फक्त तुमच्या ओढीपोटी तुमच्याकडे आले होते. हे सर्व ऐकून अथर्व स्तब्ध झाला. त्याचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. अनन्या तू? एवढंच बोलून अथर्वने तिची हनवटी हळूच वर केली. हो अथर्व, मी तुमच्यावर खूप प्रेम करते, अनन्या हुंदके देत म्हणाली. पण रियाने, माझ्या मैत्रिणींनी माझ्या मनात शंका पेरली होती. तिने मला सांगितले की श्रीमंत लोक गरीब मुलींना फक्त शरीराच्या सुखासाठी वापरतात आणि फेकून देतात. मी तिच्या बोलण्यात आले आणि घाबरले. मला वाटले तुम्ही मला फक्त वापरासाठी कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. सत्य ऐकून अथर्वच्या डोळ्यात लख्ख प्रकाश पडला. त्याला रियाच्या कारस्थानाचा पूर्ण उलगडा झाला होता. रिया? अथर्वच्या डोळ्यात एका क्षणासाठी राग आला, पण पुढच्या क्षणी त्याने अनन्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. अनु, रियाने तुझ्या मनात विष घालवले होते. मी असं अजिबात नाही. मला तुझा वापर करायचा असता तर मी तुला सही केलेला रिकामा चेक दिला नसता किंवा तुझ्यासाठी असा दरीच्या टोकावर उभा राहिलो नसतो. अनन्याने अथर्वच्या डोळ्यात पाहिले, जिथे केवळ निरागस प्रेम, प्रामाणिकपणा आणि संपूर्ण समर्पण दिसत होते, जे बघून तिला तिच्या चुकीची भयंकर जाणीव झाली. मला माफ करा अथर्व, बस. एवढंच बोलून तिने अथर्वच्या ओठांवर आपले थरथरणारे ओठ टेकवले. टेकडीच्या त्या एकांत वाऱ्यावर दोघांच्या किसचा तो क्षण अत्यंत भावूक, तीव्र आणि आत्मीय बनला. सर्व गैरसमज, सर्व शंका क्षणात वितळून गेल्या होत्या. अथर्वने तिला आपल्या मिठीत इतके घट्ट आवडले की दोघांच्या हृदयाची धडधड एक झाली. काही वेळ ते दोघे टेकडीवरच्या एका शांत कोपऱ्यात एकमेकांच्या हातात हात घालून बसले होते. सूरज अस्ताला जात होता. आकाशात लालसर गुलाबी रंग पसरले होते. अनन्याचे डोके अथर्वच्या विशाल छातीवर होते आणि अथर्व तिच्या नाजूक हातांच्या बोटांशी खेळत होता. मला अजूनही विश्वास बसत नाही की तू माझ्यावर एवढे प्रेम करतेस. अथर्व तिच्या केसांवर ओठ टेकवत म्हणाला. आणि मला विश्वास बसत नाही की मी एका सुपरस्टारला वाचवण्यासाठी दरीच्या टोकावर धावले. अनन्या हळूच हसली. अथर्वने तिच्या गालाला हळूवार स्पर्श केला.
आता कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही, समजले? आपण दोघे मिळून या नात्याला पुढे नेऊ. संध्याकाळ झाली होती. अथर्वने अनन्याला आपल्या गाडीत बसवले आणि तिच्या गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत सोडायला आला. गाडी थांबली. अनन्या गाडीतून खाली उतरली. तिने वळून अथर्वकडे पाहिले. दोघांनी एकमेकांना एक गोड रोमॅन्टिक स्माईल दिली आणि अथर्वची गाडी निघून गेली. अनन्या गल्लीतून चालत घराकडे जात होती. आज तिचे पाऊल हवेत तरंगत होते. अचानक गल्लीच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून रिया बाहेर आली. तिने अथर्वची ती आलिशान काळी गाडी आणि अनन्याला गाडीतून उतरताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. जे बघून रियाचा चेहरा रागाने आणि मत्सराने काळा निळा पडला होता. अन्नू, रिया ओरडली आणि अनन्यासमोर येऊन उभी राहिली. ही काय चालले आहे? तू पुन्हा त्या अथर्वच्या गाडीतून उतरलीस? मी तुला काल काय समजावले होते? तू पुन्हा त्या श्रीमंत कुत्र्याच्या जाळ्यात अडकलीस? रिया समोर येताच अनन्याची पावलं तिथेच थांबली. तिने रियाकडे पाहिले. आज अनन्याच्या डोळ्यात कसलीही भीती किंवा संशय नव्हता. तिथे फक्त एक ठामपणा होता. रिया, तू शांत हो, अनन्या अतिशय शांतपणे म्हणाली. अथर्व अजिबात तसा नाही, जसे तू मला सांगितले होतेस. काय? अनन्याच्या तोंडून पुन्हा अथर्वविषयी एवढे चांगले शब्द ऐकून रिया थक्क झाली. हो, अनन्याने ठामपणे बोलली. अथर्व माझ्यावर मनापासून प्रेम करतो. आज त्याने माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. तू त्याच्याविषयी माझ्या मनात उगाच गैरसमज निर्माण केलीस रिया. तू इतर श्रीमंत मुलांसारखा नाही आहे. तू माझी काळजी घेतो, माझा आदर करतो आणि माझ्यावर प्रामाणिक प्रेम करतो. आता तर रिया रागाने लाल झाली. तिने अनन्याचा हात जोरात धरला. पण तू वेडी झाली आहेस. तू त्या नटाच्या नाटकाला भुललीस. तुला फसवत आहे. माझी त्याच्यापासून दूर हो, नाही तर तू उद्ध्वस्त होशील. तरीही तिला बोलण्यात फसविण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली. अनन्याने मात्र हळूच रियाचा हात स्वतःच्या हातातून बाजूला केला. रिया, तू माझी लहानपणीपासूनची मैत्रीण आहेस, म्हणून मी तुझा आदर करते. अनन्याच्या आवाजात एक प्रौढत्व आले होते. पण माझ्या प्रेमावर आणि अथर्ववर पुन्हा संशय घेऊ नकोस. मला कळाले आहे की तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, ती शांतपणे म्हणाली. रियाला कळून चुकले की अनन्या अबोर राहिली तरी आता तिची ऐकणार नाही आणि तिच्या कोणत्याही कारस्थानाला बळी पडणार नाही. तिची सर्व चाल अपयशी ठरली होती. तू पश्चाताप करशील अन्नू. रिया रागाने पाय आपटत तिथून निघून गेली. अनन्या तिच्या बेडरूममध्ये होती. तिने बाबांना औषधं दिली होती आणि आता ती बेडवर टेकून बसली होती. तिचे मन आज अत्यंत हलके आणि आनंदी होते. तिने कपाटातून अथर्वने दिलेले ते चेकबुक काढले आणि ते पुन्हा डायरी ठेवताना हसली. तेवढ्यात अचानक तिच्या फोनची ट्यून वाजली. अथर्वचा मेसेज आला होता. उद्या संध्याकाळी 5 वाजता तयार राहा. त्या दिवशी आपले सरप्राईज राहिले होते ना. उद्या मी तुला माझ्या त्या खास ठिकाणी घेऊन जाणार आहे. तिथे फक्त तू आणि मी असू. अनन्याने खुश होऊन फोन छातीशी घट्ट धरला. तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर रोमॅन्टिक लाजेची लाट पसरली आणि तिने रिप्लाय टाईप केला, मी वाट पाहिली. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.